नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू असली तरी नाशिकच्या गंगापूर धरणात सध्या बघायला मिळत असलेलं दृश्य हे नाशिककरांसाठी निश्चितपणे दिलासादायक आहे। आपण मागे दृश्यांमध्ये बघता आहात की गंगापूर धरणाचे सगळे 9 दरवाजे जे आहेत ते सध्या उघडण्यात आलेले आहेत आणि 5186 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातो आहे। गंगापूर धरण 61% भरलेलं आहे आणि आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातल्या 23 धरणांपैकी जवळपास 7 धरणं असे आहेत जे 100% भरलेले आहेत। सरासरीपेक्षा जास्त धरणं यावेळेला जुलै महिन्यातच भरलेले आहेत आणि त्यामुळे नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता एकीकडे मिटली आहे तर दुसरीकडे जे आरक्षित पाणी आता गंगापूर धरणात आहे ते देखील या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जर जोर वाढला तर निश्चितपणे गंगापूर धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सद्यस्थितीला दुतोंड्या मारुती जो आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाण्याची पातळी बघायला मिळते। मात्र पाऊस जर आणखी वाढला आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला तर निश्चितपणे गोदाघाट परिसरात देखील पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणा सध्या अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।